नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वी मराठीची 14वा पाठ आहे कवितेची ओळख स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, खालील चौकटी पूर्ण करा. परंतु या स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्यास सांगितलेला अर्थ. उत्तर, आकलन शक्ती वाढवणे. सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. उत्तर, कवितेत संभाषण केले. प्रश्न ई, बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. उत्तर, कविता करण्याची आवड निर्माण व्हावी. ई, कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. उत्तर, सुधीरची काव्य प्रतिभा वाढली. प्रश्न क्रमांक 2, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, पाठात सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सर्वजण यमक जुळून कवितेतून संवाद साधू लागतात. प्रत्येकजण आपापल्या परीने कविता करीत असतो. जसे कवितेची सुरुवात करून आजी म्हणते, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. लगेच त्याला प्रत्युत्तर म्हणून आजोबा म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको भाजी करू तू कांद्याची पात. तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. बाबा हे ऑफिसला जाण्याच्या घाईत असल्याने ते देखील, अगं आई पटकन खायला दे ना गं काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. अशा पद्धतीने सुंदर कविता करतात. सुधीरची आई देखील सर्वांच्या कविता ऐकून, काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. अशा पद्धतीने यमक जुळवते. एकंदरीत सर्वजण छान यमक जुळवतात. त्यामुळे कवितेतून बोलण्याची गंमत तर लक्षात येतेच, परंतु याशिवाय सुधीरला देखील कवितेत संभाषण करून कशा पद्धतीने काव्य प्रतिभा वाढवता येऊ शकते याविषयीचे ज्ञान मिळते. प्रश्न क्रमांक 3, या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. उत्तर, सुधीर हा एक शाळकरी मुलगा असतो. एके दिवशी शाळा सुटल्यावर सुधीर घरी येतो, परंतु त्या दिवशी तो कोणाशी जास्त बोलत नाही. त्याची स्थिती पाहून त्याचे आजोबा त्याला विचारतात की, सुधीर आज तू इतका शांत का आहेस. यावर सुधीर आजोबांना सांगतो की, आजोबा आज शाळेत काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न या विषयावर प्रकल्प दिलाय, पण या प्रकल्पात काय करावे याबद्दल मला काहीच माहीत नाही, म्हणून मला फार ताण आलाय. यानंतर आजोबा सुधीरला प्रकल्पाबद्दल माहिती देतात. आजोबा सांगतात की कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं होय. यानंतर कुटुंबातील सर्वजण सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी हे एकमेकांसोबत कवितेतून संवाद साधू लागतात. कुटुंबातील सर्वांचा सहभाग आणि प्रयत्नामुळे सुधीरला कविता कशी केली जाते हे लक्षात येते आणि त्याची काव्य प्रतिभा देखील वाढते. अशा पद्धतीनं सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेच्या माध्यमातून संभाषण करून त्याची मदत करतात. प्रश्न क्रमांक 4, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. उत्तर, राघव, मित्रांनो मी आणतो एक शीट, आपण चित्र काढूया नीट. अनुप, माझ्याकडे आहे सुंदर रंग मित्र, ज्याच्याने आपण रेखाटू सुंदर चित्र. रमा, कोणते बरं चित्र काढूया, चला सगळेच एक एक विषय निवडूया. राघव, काढूया सुंदर निसर्ग, ज्यात असेल नदी आकाश आणि फुलांचा मार्ग. धनंजय, नाही आपण दाखवू सध्याची स्थिती, प्रदूषणे ग्रस्त आपली धरती. सर्व मित्र, तुझी आयडिया आहे छान, आपण सगळेच ठेवू थोडे भान. प्रश्न क्रमांक 5, पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण स्पष्ट करा. उत्तर, शांताबाईंची बाग आणि सुरवेंची गिरणी, रदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मणी हा काव्यसंवाद मला खूप आवडला, कारण या काव्यामध्ये सुधीरच्या मनस्थितीचे वर्णन केले आपल्याला पाहायला मिळते. खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे खालील बघा, शांताबाई शेळके,
गदी माडगुळकर, बालकवी नारायण सुर्वे. चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवड असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर: मला कवितेची आवड निर्माण करण्यासाठी मी जास्तीत जास्त पुस्तके वाचेन. मोठे मोठे लेखक आणि कवींनी लिहिलेल्या कविता वाचल्याने माझ्या शब्दसमूहात वृद्धी होईल, तेव्हा मला देखील स्वतःच्या कविता बनवण्यास सोपे जाईल. आज अनेक ऑनलाईन सोशल मीडिया माध्यमे उपलब्ध असल्याने मी गुगल, यूट्यूब इत्यादीद्वारे मोठमोठ्या कवींच्या कविता आणि कवी संमेलनचे व्हिडिओ पाहिल. खेळूया शब्दांशी. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. खो देणे, नकार देणे, पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे, हे का धरणे, हट्ट करणे, भावनांचे मूळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे. खेळ खेळूया. खालील कंसात काही म्हणी दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखावं लिहा. हुशारकी मारणाऱ्यांचा पराजय होतो म्हणजे गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे, काम झालं की त्याला सोडून द्यायचे. कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणे, पळसाला पाणी तीनच. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे, थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. उत्तर: आगीतून उठून फुफाट्यात पडणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. उत्तर: अति तेथे माती. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. उत्तर: नावडतीचे मीठ अळणी. प्रश्न क्रमांक आ. खाली काही वाक्य दिली आहे, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय. खालील वाक्ये वाचन त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्ही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. 1. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे. सर म्हणजे शिक्षक, सर येणे म्हणजे तुलना नसते. सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो, त्यात कपात केलेली मला चालत नाही. कपात म्हणजे चहाच्या पेल्यात कपात करणे म्हणजे कमी करणे. 3. एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. भेट देणे म्हणजे भेटायला येणे आणि भेट म्हणजे नजराणा. धन्यवाद मित्रांनो. आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर पटापट लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते कमेंट करून पटकन सांगा.